गणेशोत्सवाचा 8वा दिवस आहे। आजच्या दिवशी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने गणेश भक्त आलेले पाहायला मिळतात। मोठी गर्दी लालबाग परिसरात झालेली पाहायला मिळते। या सर्वावर लालबागच्या राजाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आज गणेश उत्सवाचा 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी अशी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर लालबागचा राजा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, नवसाला पावणारा लालबागचा राजा आहे आणि याच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून नाही तर अगदी जगभरातून गणेश भक्त जे आहेत ते येत असतात। आज आपण पाहतोय की 8व्या दिवसाला देखील गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर समोरच आपण जर पाहिलं तर चरणस्पर्शी रांग जी आहे ती पाहायला मिळते, तर समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने गणेश भक्त हे मुखदर्शनाच्या रांगेमध्ये आपल्याला गर्दी करून राहिलेले पाहायला मिळतात। खरं तर दर दिवसाला जे आहेत गणेश भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पाला काही ना काही सोन्या चांदीच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करत असतात। तर चांदी 3000हून अधिक ग्राम जी आहे ती लालबागच्या राजाला दान करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की मात्र आजचा 8वा दिवस जरी असला तरी दर दिवसाला लाखो रुपये जे आहेत ते गणेश भक्त देणगी म्हणून लालबागच्या राजाच्या या सगळ्याच पेट्यांमध्ये टाकत असतात। हा सण जो आहे, उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 4 तारखेलाच म्हणजे 4 सप्टेंबरला रात्री 12 वाजता खरं तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी चरणस्पर्शाची रांग जी आहे ती बंद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की 5 सप्टेंबरला रात्री 12 नंतर मुखदर्शनाची रांग देखील बंद करण्यात येणार आहे। तुफान अशी गर्दी जी आहे ती लालबागच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ रोहित कांबळेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।